नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. महापालिका निवडणुकांचा धुरळा सध्या जोरदार सुरू आहे आणि उमेदवार ठरलेले आहेत आणि आता प्रचाराचा धुरळा शिगेला पोहोचलेला आहे. बंडखोरांचं संकट, प्रचाराचं टेन्शन, प्रचारासाठी मिळालेले कमी दिवस, त्यात विरोधकांचे आरोप, सत्ताधाऱ्यांची आक्रमकता, सगळा काही ड्रामा पुढच्या 15 दिवसात आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि याच संदर्भात आपल्याला आता राजकारण्यांना बोलकं करायचं आहे आणि त्याचसाठी आपल्यासोबत आज आहेत भाजपचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी. त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत आज आपण पुढारी न्यूजवर पाहतोय. नार्वेकरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आजच त्या गोष्टीवरून खरं तर वाद निर्माण होऊ शकतो. तुमच्यावर आरोप झालेला आहे की तुम्ही पदाचा गैरवापर करताय. म्हणजे तुम्ही अशा पदावर आहात जे संवैधानिक पद आहे, तुम्ही खरं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला नको, मात्र तरीही तुम्ही होताय, असा आरोप तुमच्यावरती विरोधक करताय. त्याबाबत तुमची प्रतिक्रिया? हे बघा, विधानसभेत जेव्हा मी काम करत असतो त्यावेळेला मी अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ओळखतो आणि त्याप्रमाणे माझं कार्यही करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून लोकांचे प्रश्न सोडवत असतो त्यावेळेला निश्चितपणे लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील ज्या लोकांनी मला निवडून दिलंय, ज्या नगरसेवकांनी माझ्यासाठी काम केलं आहे, त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यात काय वावगं नाही. आता एक 4-5 दिवसांपूर्वी ज्यावेळेला अर्ज भरायचे होते त्यावेळेला तुमच्या कुटुंबातल्या काही जणांनी अर्ज भरला. ते अर्ज भरण्यासाठी सुद्धा तुम्ही तिथे उपस्थित होता. त्याही वेळेला तुमच्यावर आरोप झाले की तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेवरती दबाव टाकताय. विरोधकांनी त्याचा आरोप केला होता, हरिभाऊ राठोडांनी त्याचा आरोप केलेला होता. त्याबाबत काय म्हणणं आहे त्या आरोपांबाबत? नंबर 1, मुंबईत 36 आमदार आहेत. मला सांगा, कुठचा आमदार रिटर्निंग ऑफिसरच्या ऑफिसमध्ये गेला नव्हता अर्ज भरताना आपल्या उमेदवारांचा? सगळे 36 आमदार आपापल्या मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी पोलिंग स्टेशनवर आपलं रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयात गेलेले. मी पण एक आमदार आहे आणि नियमाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराबरोबर 2 प्रतिनिधी अर्ज भरताना जाऊ शकतात. हा इलेक्शन कमिशनचा नियम आहे. त्यामुळे मी तिकडे माझ्या उमेदवारांच्या समर्थनात जर का फॉर्म भरण्यासाठी गेलो तर त्यात कुठच्याही प्रकारचं इल्लीगल ऍक्ट ठरत नाही. आणि मला वाटतं केवळ आपला पराजय डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे इकडे लोक, काही विरोधी पक्षातली लोक अशा प्रकारच्या खोट्या अफवा आणि आरोप करत आहेत. एक फेक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करत आहेत. नंबर 3, मला एक गोष्ट सांगा, जर ऐकून तर घ्या, जर का मी तिकडे जाणं अनपेक्षित किंवा अनुचित होतं तर हरिभाऊ राठोड तिकडे काय करत होते? ते उमेदवार अर्ज भरायला आलेले का? ते पण तिकडे गेलेले ना? कशासाठी गेलेले? हा प्रश्न विचारलात का कधी आपण त्यांना? नंबर 4, आपण जर बघितलं तर मी ज्या वेळेला कार्यालयातनं बाहेर येत होतो त्यावेळेला या लोकांनी मला घेराव घातला, मला धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला आणि त्यांना दिलेली सुरक्षा, शासनाने दिलेली सुरक्षेचा दुरुपयोग करून जर का आपण निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर थैया मोर्चा घेणार असाल, लोकप्रतिनिधींना अडवणार असाल तर अशा व्यक्तीला कुठच्याही प्रकारची सुरक्षा देणं अनुचित आहे. आणि त्या संदर्भातली तक्रार मी जॉईंट सीपींकडे केलेली आहे. पण म्हणजे तुम्ही म्हणताय तुम्ही अध्यक्ष आहात, त्याबरोबर तुम्ही आमदार सुद्धा आहात, तुमच्या मतदारसंघातले प्रश्न इथपर्यंत आपण समजू शकतो. पण अर्ज भरायला जाताना तुम्ही केवळ आमदारच नाही आहात, तर तुम्ही त्या संवैधानिक पदावरती सुद्धा आहात. खरंच गरजेचं होतं तिथे अशा प्रकारे जाणं? हे बघा, मी आपल्याला सांगितलं, मी संविधानिक पदावर आहे आणि मी संविधानिक पदावर असताना सभागृहात माझं कार्य आणि मी दिलेली संधी, प्रत्येक कुठच्याही पक्ष निरपक्षपणे केलेलं काम हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही ह्यात काही वावगं आहे. तुम्ही शेवटी विधानसभा अध्यक्षांना पण 5 वर्षानंतर तुम्ही निवडणूक लढायला लावतातच ना. म्हणजे आम्ही आमचे हातपाय बांधून घरी बसायचं, तुम्ही पाहिजे ते आरोप करायचे आणि त्यानंतर निवडणुकीचं सामोरे आम्ही करायचं, अशी अपेक्षा आहे का तुमची? आम्ही असं मध्यंतरी ऐकलं होतं, म्हणजे ज्या वेळेला उमेदवारी जाहीर होत होती त्यावेळेला की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि वरिष्ठांनी सांगितलं होतं की आमदार खासदारांच्या घरामध्ये फार तिकीटं द्यायची नाहीत
आणि हा निर्णय आल्यानंतर तर कोल्हापुरामध्ये कृष्णराज महाडिकांनी त्यांची उमेदवारी दाखल केलेली, मागे घेतलेली होती. पण तुमच्या कुटुंबियांमध्ये 3 तिकीट आहेत, तुमचे बंधू, तुमची बहिणी आणि तुमच्या भगिनींना तिकीट आहे. हे असं कसं? हे बघा, सर्वप्रथम माझे बंधू मकरंद नार्वेकर, आमच्या वहिनी हर्षिता नार्वेकर या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून 2017 मध्ये निवडून आल्या आहेत. तेव्हापासून काम करतायत. ते मी पक्षात आलो आणि पक्षातनं आमदार झालो 2019 मध्ये. त्यामुळे माझ्या पूर्वीपासून ते पक्षात आहेत आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी केलेलं कुलाब्यातलं चांगलं कार्य, त्यांची लोकप्रियता आणि सिटिंग नगरसेवक असल्यामुळे त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे केवळ माझ्या परिवारातले आहेत म्हणून त्यांना डिस्क्वालिफाय करणं हे काय पक्षाला योग्य वाटत नव्हतं. कारण ते सिटिंग नगरसेवक होते. माझ्या पूर्वी ते केवळ मी पक्षात आलो म्हणून त्यांच्यावर अन्याय व्हायला पाहिजे का? त्यामुळे आपण जे म्हणतायत त्यात कुठचंही तथ्य दिसून येत नाहीये. भाजपमधली नाराजी सध्या खूप उफाळून वरती येते, विशेषतः कार्यकर्त्यांची. अगदी काल अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही नाराजी दिसली नेत्यांवर. तर संभाजीनगरमध्ये दिसली, नाशिक, नागपूरमध्ये दिसली. अगदी उमेदवारांना कार्यकर्त्यांनी घरात कोंडून ठेवेपर्यंत दिसली. आणि ह्या सगळ्याचं एक कारण आहे, ते म्हणजे भाजपमध्ये होत असलेलं मोठ्या प्रमाणातलं इनकमिंग आणि आयात असलेल्या उमेदवारांना आयात असलेल्या लोकांना मिळत असलेली उमेदवारी, त्यामध्ये इच्छुकांवर होत असलेला अन्याय. ह्या सगळ्या भावना आहेत. किती काळ भाजपमध्ये हे इनकमिंग होत राहणार? किती काळ निष्ठावंत इथे डावलले जात राहणार? नार्वेकरजी, निष्ठावंतांना मुळीच डावलण्याचा विचारही भारतीय जनता पक्ष करत नाही. आपण एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली किंवा देशातली नव्हे तर जगातली सर्वात मोठी पॉलिटिकल राजकीय पक्ष आहे. आणि मोठ्या संख्येने इकडे कार्यकर्ते आहेत. स्वाभाविक आहे, कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या संख्येने अपेक्षित किंवा उमेदवारी अपेक्षा ठेवणारे अनेक असंख्य कार्यकर्ते आहेत. सगळ्यांनाच उमेदवारी देता येत नाही. आणि आपल्याला ज्या वेळेला निवडणुकीचं सामोरं करायला लागतं तेव्हा विनेबिलिटी हा क्रायटेरिया महत्वाचा असतो. परंतु भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर कधीच अन्याय करत नाही. आपण बघितलं असेल, राज्यसभेच्या जागा असतील, विधान परिषदेच्या जागा असतील, या सामान्य कार्यकर्त्यांना, ऑफिस बेरर्सना अनेक वेळा दिल्या गेल्या आहेत आणि बहुतांश वेळा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा समतोल साधते, सगळ्यांना संधीही देते आणि आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना, आपल्या पक्षातील ऑफिस बेरर्सना योग्य संधी देण्याचं कार्य हे भारतीय जनता पक्षाकडनं सातत्याने होत असतं. बंडखोरी ही आपण निवडणुकीच्या दरम्यान सगळ्याच पक्षांमध्ये होताना बघितलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे पण काही इच्छुक उमेदवार होते ज्यांनी बंडखोरी केलेली. परंतु मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो, अभिमान वाटतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी हा निष्ठावान आणि अत्यंत शिस्तबद्ध आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या हितार्थ त्यांनी बहुतांश जागे आपली उमेदवारी पाठी घेतलेली आहे. नाही, पण म्हणजे निष्ठावंतांना उमेदवारी मागे घ्यायची वेळ येणं हेच इटसेल्फ म्हणजे विनेबिलिटी, त्यांचं इलेक्टिव्ह मेरिट हे किती दिवस होणार? पक्ष निष्ठावंतांच्या मागे का उभा राहत नाही? पक्ष स्वतःची ताकद निष्ठावंतांच्या पारड्यात का टाकत नाही की निष्ठावंत निवडून येईल? पक्ष कमी पडतोय का याचा अर्थ? हे बघा, भारतीय जनता पार्टीने बहुतांश जागा आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, याबद्दल दुमत नाही. आपण जर बघितलं तर सर्वाधिक जागा ह्या आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना द्यायचं काम भारतीय जनता पार्टीकडनं झालेलं आहे. काही ठिकाणी आपल्याला सिच्युएशन बघून, विनेबिलिटी बघून निर्णय घ्यायला लागला असेल, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की सगळ्याच जागांवरती किंवा बहुतांश जागांवरती केवळ विनेबिलिटी बघितली गेली आहे. भारतीय जनता पार्टी सर्वप्रथम आपलं पक्ष, आपले कार्यकर्ता यांचं हित बघतं आणि नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट आणि सेल्फ लास्ट ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सातत्याने राहिलेली आहे. दुसरीकडे आता असं आहे की राज्यामध्ये महायुती आहे, पण महापालिकांमध्ये स्थानिक निवडणुका आहेत. तिथे स्थानिक पातळीवरती तुम्ही म्हणता तसं कार्यकर्त्यांना जशा हव्या तशा युती तिथल्या स्थानिक गणितांनुसार केल्या जातात. तुमच्या महायुतीतलाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भाजपवरती बरेच आरोप करतोय, त्यांच्या पक्षातर्फे गुंडांना उमेदवारी दिली जाते. व समोर सांगताना तुम्ही सांगताय की आम्ही जरी स्थानिक पातळीवरती वेगळे लढलो तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत.
मोठा भाऊ म्हणून तुम्ही गुंडांना उमेदवारी देणाऱ्या राष्ट्रवादीला जवळ करताय म्हटल्यानंतर तुम्ही सोहळ्यात कसे? नाही, मला अशा राजकीय प्रश्नांवरती बोलणं उचित वाटणार नाही, परंतु माझ्याशी संबंधित किंवा पक्षाची माझ्या मतदारसंघाशी संबंधित जर प्रश्न असतील तर मी उत्तर देईन. परंतु आपण हा प्रश्न मांडला आहे म्हणून आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो, या स्थानिक लेवलवरच्या निवडणुका आहेत, तळागाळातल्या निवडणुका आहेत. आपण सर्व पक्षांमध्ये बघितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या युत्या झालेल्या, आणि शेवटी स्थानिक निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्ता, तळागाळातल्या कार्यकर्त्याची इच्छा असते आणि त्यात विशेष काय पक्षीय राजकारण नसतं. त्यामुळे कदाचित असं आपल्याला दिसून येत आहे अनेक ठिकाणी. आता आपण म्हणजे इलेक्शनच्या प्रश्नांकडे, आणि अक्रॉस पार्टी लाईन्स आहे. बर इलेक्शनच्या प्रश्नांकडे विरोधकांनी सगळ्यात मोठा आरोप जो केलेला आहे तो म्हणजे एक वोट चोरीचा झालाय, दुबार मतदानाचा झालाय, खोट्या मतदार याद्यांचा एक मोठा आरोप झालेला आहे. त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मला आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो मी, अलीकडेच काही दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी कर्नाटकामध्ये एक सर्वे झालेला की रिलायबिलिटी ऑफ इलेक्टोरल प्रोसेस, आणि त्याच्यात 91% लोकांनी असं सांगितलंय की भारतात आणि राज्यात किंवा निवडणुकांमध्ये जो इलेक्शन प्रोसेस आहे तो अत्यंत फेअर आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, लोकसभा 2024 मध्ये ज्या वेळेला यांना चांगली मतं मिळाली, यांच्या अधिक जागा आल्या, त्यावेळेला वोट चोरीचा आरोप का नाही झाला? विधानसभेत आपला पराजय झाल्यानंतर वोट चोरीच्या बोंबा मारायच्या, ह्यातनं तुमचे डबल स्टँडर्ड जनतेला दिसून येतात. त्यामुळे मला वाटतं रडीचा डाव खेळणाऱ्यांकडे विशेष लक्ष देणं उचित नाही. त्यांनी याद्या दिलेल्या आहेत समोर, एकेका पत्त्यावरती 200 लोकांचे मतदार यादी, मतदान कार्ड आहेत. वडिलांपेक्षा मुलाचं वय जास्त, म्हणजे मुलांना कुठेतरी लहान वयाचा बाप दाखवलेला आहे कुठे यादीमध्ये, कुठे अनेकांची दुबार नावं आलेली आहेत, एकेकाचं 5-5, 6-6 वेळा नाव आलेलं आहे. हे कागदोपत्री दाखवलेलं आहे समोर. असं असताना सुद्धा जर निवडणूक आयोग तिथे कार्यवाही करत नसेल, आपण सुद्धा एका संवैधानिक पदावरती आहात, त्या संवैधानिक पदावरून या सगळ्याकडे कसं बघताय आपण? मी असं मुळीच म्हणत नाही की इलेक्शन प्रोसेस 100% बरोबर आहे, इलेक्टोरल लिस्ट या 100% बरोबर आहेत. यात काही चुका आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, इलेक्शन रोल ज्या वेळेला बनतो त्यावेळेला सजेशन्स, ऑब्जेक्शन्स साठी वेळ दिला जातो. जर का प्रत्येक नागरिकांनी किंवा राजकीय पक्षांनी ह्याचा तपास केला तर उचित वेळ ते इलेक्शन कमिशनकडे या संदर्भातली नोंद किंवा तक्रार करू शकतात. आणि अनेक वेळेला अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर इलेक्शन कमिशननी ते रेक्टिफाय करायचं काम केलंय, डिलिशन केलंय, करेक्शन केलंय, चेंज ऑफ ॲड्रेस केलेला आहे, करेक्शन ऑफ ॲड्रेस केलेला आहे. परंतु केवळ आपली कामं आपण करायची नाही आणि संविधानिक संस्थेला आपण आरोप करत राहायचं, हे काही योग्य नाही. नंबर 2, आपण बघितलं असेल तर काँग्रेसच्या आमदारांचं स्वतःच्या घरातल्या लोकांचं नाव 2-2दा इलेक्शन लिस्ट मध्ये आलेलं आहे. याचे पण पुरावे आहेत. मग आता आम्ही असं म्हणावं का की काँग्रेसच्या आमदारांनी हे सगळं घडवून आणलं? आता महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि महापालिका निवडणुकीआधी विशेषतः मुंबईमध्ये ठाकरे हा एक ब्रँड तयार केला जातोय. तुम्ही शिवसेनेचं राजकारण जवळून बघितलेलं आहे. ठाकरे ब्रँड आणि त्याभोवतीचं राजकारण, याकडे तुम्ही कसं बघता? मला खरं तर ह्या राजकीय प्रश्नावरती बोलू इच्छित नाही, पण एवढंच सांगू शकतो की इट इज टू लिटिल टू लेट. आणि जनतेनी उबाठा गटाने केलेल्या विचारधारेतला आपलं तडजोड ही जनतेने स्पष्ट बघितली आहे. मनसेची सातत्याने बदलणारी भूमिका ही पण जनतेने बघितलेली आहे. त्यामुळे जनतेला विश्वास आहे की ही युती, ही आघाडी, तुम्ही जे म्हणाल त्याला, ही केवळ निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केली आहे. हिला काय फार जास्त जीवन नाहीये हे जनतेने ओळखलेलं आहे. आत्ताच म्हणजे सगळीकडेच हा प्रश्न आहे. आता नगरपंचायत निवडणूक झाली, नगरपालिकेची निवडणूक झाली, आता महापालिका निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख ज्या वेळेला झाली त्यानंतर आकडे समोर आले ते म्हणजे बिनविरोध निवडून यायचे.
म्हणजे 20-20, 25-25 नगरसेवक अख्खीच्या अख्खी नगरपालिका जर बिनविरोध येत असेल, इकडे आता ठाण्यासारख्या ठिकाणी एका पक्षाचे 7-7, 8-8 नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत, तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे लोकशाहीसाठी हे खरंच चांगलं आहे असं म्हणायचं चित्र? बघा, निवडणूक घेणं हे लोकशाहीसाठी अत्यंत उचित आणि महत्वाचं आहे. आता निवडणूक घेतल्यानंतर जर का एखाद्या मतदारसंघात सगळ्यांच्या सहमतीने युनॅनिमसली एखादा उमेदवार निवडून येत असेल किंवा त्यांनी आपला अर्ज भरला असेल आणि इतरांनी त्याला जर पाठिंबा दिला असेल, तर आपण ह्या निवडणूक प्रोसेसला किंवा लोकशाहीला कसं काय दोष देऊ शकतो? मला वाटतं ज्या ठिकाणी जनतेचं एकमत आहे त्या ठिकाणी निवडणूक घेणं आवश्यक आहे किंवा निवडणूक घेण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशननी केलेला आहे. त्यामुळे ह्याच्यात लोकशाहीसाठी घातक काहीच नाहीये. पण एवढ्या मोठ्या संख्येने बिनविरोध नगरसेवक निवडून येणं किंवा अख्खीच्या अख्खी नगरपंचायत, म्हणजे दोंडाईचा होती, अनगर होती सोलापुरातली, हे अख्खीच्या अख्खी नगरपंचायत बिनविरोध निवडून येणं हे थोडंसं अनैसर्गिक नाही वाटत? बघा, एखाद्या क्षेत्रात नगरपालिकेत समजा तिकडच्या स्थानिक लोकांनी अत्यंत चांगलं काम केलं असेल, लोक समाधानी असतील, तर आपण असा आरोप करणं कितपत योग्य आहे हा पण एक दुसरा थॉट प्रोसेस आहे. विरोधक आरोप करतायत की धमकावून, आमिष देऊन विरोधात असलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घ्यायला, त्यांचे अर्ज बाद करायला भाग पाडलं. नाही, या बिनबुडाच्या सगळ्या आरोप आहेत आणि आपला पराजय स्पष्ट समोर दिसल्यानंतर असे आरोप सातत्याने करायचा प्रयत्न विरोधकांकडनं आपण अनेक वेळेला बघितलेला आहे. एक तुमच्याच अखत्यारीतला प्रश्न आहे, थोडासा राजकीय आहे पण तुमच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही राजकारण ढवळून निघालं ते म्हणजे दोन मोठे पक्ष, त्या दोन मोठ्या पक्षांची विभागणी झाली. ती विभागणी तुमच्या नजरेसमोर झालेली आहे. त्यातले काही मोठे निर्णय हे तुमच्या अखत्यारीत घेतले आणि त्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट तुम्ही बघितलं पक्षाचं आणि त्यानुसार पक्ष कुणाचा याचा निर्णय तुम्ही दिला, शिवसेनेच्या बाबतीतही आणि राष्ट्रवादीच्या बाबतीतही, आणि त्यावरून तुमच्यावरती प्रचंड टीका झाली. याचा अर्थ ज्यांनी पक्ष स्थापन केलाय, ज्यांनी तो विचार रुजवला, त्याला काहीच महत्त्व नाही का तुमच्या लेखी, असा एक प्रश्न उपस्थित केला गेला. या संदर्भातलं डिटेल्ड हजारो पानांचं जजमेंट मी डिलिव्हर केलेलं आहे. ते न्यायप्रविष्ट सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टातही त्याच्यावरती अद्याप कुठच्याही प्रकारची अनियमितता आहे किंवा चुकीचा निर्णय असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे अशा संविधानिक आपण चुकीचा किंवा अनियमित असं म्हणत नाहीये, आपण तुमची थॉट प्रोसेस समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. निर्णयाचा मला वाटतं काय ते आम्ही तुमची यामागचा विचार, हे जे जजमेंट तुम्ही दिलं त्यामागचा तुमचा विचार आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मी माझ्या जजमेंटमध्ये 3 ठळक मुद्दे मांडलेले आहेत. मी काय सगळं सांगत नाही कारण खूप लेंदी आहे. नंबर 1, इंटर पार्टी डेमोक्रेसी मेंटेन करणं हे संविधानिक मॅन्डेट आहे. केवळ एखाद्या पक्षात 2 विचार असतील किंवा विचार प्रवाह असतील म्हणून दुसरा विचार प्रवाह असणाऱ्या लोकांना दाबणं किंवा त्यांनी मांडलेली बाजू ही पक्षविरोधी कारवाई आहे असं समजणं हे इंटर पार्टी डेमोक्रेसीसाठी अत्यंत घातक आहे. त्याची मी नोंद घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे इलेक्शन कमिशननी जो क्रायटेरिया दिलेला त्या सगळ्याचं पालन करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. बर, आता मुंबई महापालिकेमध्ये विशेषतः जागा वाटप झालेलं आहे, कशा पद्धतीने ते आपण बघितलंय. मराठी अमराठीचा वाद पेटणार हे आपण बघितलेलं आहे, कारण ठाकरे बंधूंनी तो मुद्दा लावून धरलेला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ह्या सगळ्याकडे आता हे वातावरण कशा पद्धतीने तापवलं जाईल, भाजप या सगळ्याकडे कसं पाहताय? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केवळ आणि केवळ विकास या मुद्द्यावरती आम्ही लढत आहोत. मुंबईत झालेला अभूतपूर्व विकास, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो नेटवर्क, कॉन्क्रिटायझेशन ऑफ रोड्स, पाण्यासाठी बांधले जाणारे नवीन रिझर्व्हॉयर्स, या सगळ्याच्या मुद्द्यावरती मूलभूत सुविधांमध्ये केलेली वाढ, या सगळ्या मुद्द्यांवरती भारतीय जनता पार्टीची महायुती ही निवडणूक लढत आहे. आणि मला 100% खात्री आहे जनता विकास करणाऱ्यांच्या पाठी राहील आणि महायुतीला निश्चितपणे येणाऱ्या काळात मुंबईत महायुतीचा महापौर विराजमान झालेला आपल्याला दिसेल. अनेक ठिकाणी हा स्थानिक पातळीवरती महायुती एकत्र राहिलेली नाहीये.
तुम्ही सांगताय की राज्यावरती त्याचा काही परिणाम होणार नाही, पण स्थानिक पातळीवरती कडाडून होत असलेली टीका जनता त्याच नजरेनं तुमच्याकडे पाहिल याची शाश्वती वाटते? नाही, हे बघा, हे काय पहिल्यांदा होत नाहीये. यापूर्वीही अशा आघाड्या किंवा अशा प्रकारचे कॉम्बिनेशन्स आपल्याला स्थानिक लेवलच्या इलेक्शनमध्ये दिसलेले आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुका या आहेत त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा पण वेगळा असतो. नार्वेकरजी, खूप खूप धन्यवाद. तुमच्या बिझी शेड्यूलमधनं एवढ्या प्रचारातून तुम्ही वेळ काढला आमच्यासाठी आणि विविध मुद्द्यांवरती आपण सविस्तर उत्तरं दिली. खूप खूप आभार.